नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत तुल्यबळ झाली। अखेर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे 82,784 हून अधिक मतांनी विजयी झाले। सुरुवातीपासूनच तटकरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं, तर शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते हे पिछाडीवर होते। सुनील तटकरे यांनी सलग दुसऱ्यांदा अनंत गीतेंचा पराभव केलाय। हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। मात्र तटकरेंच्या यशाचं शिल्पकार कोण, हजारोंची लीड कुठून मिळाली याबाबतचे आकडे अगदी आश्चर्यकारक असेच आहेत। तटकरेंना पेण आणि अलिबागकरांनी तारलं, मात्र तळ कोकणात दापोली आणि गुहागर मधील मतदारांनी मारलं, अशीच परिस्थितीचं वर्णन समर्पक ठरेल। या निवडणुकीत सुनील तटकरे यांना सुमारे 5,08,352 मतं मिळाली, तर अनंत गीते यांना 4,25,667 मते मिळाली। तब्बल 27,270 जणांनी नोटाचं बटन दाबलं। वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्या। त्यांना 19,618 मते मिळाली। अन्य उमेदवार देखील सपशेल अपयशी ठरले। मात्र सुनील तटकरेंच्या विजयाचे शिल्पकार ठरले पेण आणि अलिबाग हे दोन तालुके। पेण तालुक्यात तब्बल 1,12,995 मतदारांनी तटकरेंना एकहाती मतदान केलं, तर पेणमधून गीतेंना 66,059 इतकी मते पडली। भाजपचे रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील यांचीच ही किमया म्हणावी लागेल। त्या पाठोपाठ शेकापची पकड असलेल्या अलिबाग तालुक्यात जयंतबाईंचा बुरुज डळमळीत झाल्याचं चिन्ह दिसलं। शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील जातीने प्रचारात उतरले असतानाही अलिबागकरांनी तटकरेंना साथ दिली। सुमारे 1,12,654 मते तटकरेंना मिळाली, तर गीतेंनी 73,658 मते अलिबागमधून मिळवली। श्रीवर्धन तालुक्यातही तटकरेंचा प्रभाव दिसला। तटकरेंना 86,902 मते मिळाली, तर येथे 57,030 मतदारांनी गीतेंना पसंती दिली। तळ कोकणात मात्र चिन्ह काहीसं उलट दिसलं। योगेश कदम यांनी जंग पछाडून देखील कोकणातील दापोली आणि गुहागरमध्ये तटकरेंना गीतेंनी पिछाडीवर टाकलं। दापोलीत 77,503 मतदारांनी गीतेंना मतदान केलं, तर 69,071 मतदारांनी तटकरेंना पसंती दिली। गुहागरमध्ये भास्कर जाधवांचा गड भक्कम असल्यानं 74,626 मतदारांनी गीतेंना कौल दिला, तर फक्त 47,030 मतदारांनी तटकरेंना साथ दिली। महाडमध्ये मतदारांचा काहीसा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला। महाडमध्ये 77,877 मतदारांनी सुनील तटकरेंना मतदान केलं, तर 74,261 मतदारांनी अनंत गीतेंना आपलं मत दिलं। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेनं मला कोकणचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी पुन्हा संधी दिलीये। जनतेचा मी आजन्म ऋणी राहील, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया लोकसभा विजयानंतर सुनील तटकरे यांनी नोंदवली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।